नमस्कार मंडळी, मी अंबर सुखी. आज मी प्रियोळ गावात आलो आहे. प्रियोळ गावात म्हणजे पोंढ्याच्या जवळ हे मंगेशी मंदिर तुम्हाला माहितीच असेल. या मंगेशी मंदिरमध्ये मी आलेलो आहे. हे मंगेशी मंदिर फार प्राचीन आहे आणि साधारण असं म्हणतात की 1543 ला हे मंदिर इकडे म्हणजे लिंग इकडे आणण्यात आलं. तो काळ होता पोर्चुगीजांचा आणि त्यावेळेला पोर्चुगीजांनी टेम्पल तोडण्यास सुरू केलेले. तर हे कुशवास नावाच्या एरियामध्ये जुवारी नदीच्या काठी हे छोटंसं मंदिर होतं. तर काही जणांनी हे लिंग रात्रीच्या रात्री उचलून ते इथपर्यंत आणण्यात आलं आणि इकडे ते दमले. तेव्हा तुळशीच्या खाटी तुळशीच्या जवळ त्यांनी हे लिंग लपवलं. नंतर 4 महिन्यांनी तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे तुळशी विवाह. त्यानंतर साधारण माघ पौर्णिमेला 4 महिन्यानंतर हे देवळाचा स्थापना झाली आणि त्यामुळे इकडे तुळशी विवाह हा मोठा असा साजरा केला जातो. इकडे देवाचं परत स्थापना मांडली जाते दरवर्षी आणि मग त्याची पालखी निघते. त्यावेळेला असं म्हणतात की इकडनं ते देवळापर्यंत जातात आणि मग हा एक मोठा फेस्टिवल असतो. बरेच लोक इकडे बघायला येतात. इकडे बरीच आणि देवळाला फार छान तरीकेचे सजवलेलं असतं. या मंदिराची फार प्राचीन कथा पण आहे. ज्या वेळेला असं म्हटलं जातं की शंकर पार्वती जेव्हा काहीतरी खेळ खेळत होते तेव्हा शंकर साधारण हरला आणि मग तो असा जरा काय म्हणतात ना भडकला आणि ते धावत जंगलाच्या दिशेने निघून गेले. ते पळता पळता त्यांनी ह्या ठिकाणी ते आले आणि इकडे फार सुंदर आणि रम्य ठिकाण बघून ते जरा थांबले आणि तिकडे पार्वती धावत आली. तेव्हा शंकराने वाघाचं रूप घेतलं आणि तेव्हा पार्वती फार घाबरली आणि ती म्हणाली ती त्राही माम गिरीशा असं जोराने ओरडायला लागली. त्राही माम म्हणजे मला भीती वाटते. गिरीशा म्हणजे माउंटन आणि मंगरीशा म्हणून अजून एक नाव आहे शिवाचं. त्याच्यामुळे त्याचं मंगरीशा झालं आणि मग शेवटी मंगेशी पडला. असा हा परिसर पेशवानी फार म्हणजे त्यांनी हा जाणला. हे देऊळ त्यांनी जीर्णोद्धार केलं आणि 1739ला हा परिसर त्यांनी परत रिडेव्हलप केला. आता 1973मध्ये हे जे साधं देऊळ होतं त्याला अजूनही रिडेव्हलप करून वरती सोन्याचा कळश स्थापना झाली. तर मंडळी, तुम्ही ज्या वेळी गोव्याला याल तर तुम्ही जरूर या देवळात या आणि दर्शन घ्या.